नमस्कार, वैशाली स्पाइसेस अँड स्वीट्समध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। अशा कडकत्या उन्हामध्ये थंडगार असं शरबत आपल्याला मिळालं आणि तेही घरी बनवलेलं असेल तर त्याची मजाच वेगळी। आज आपण टरबूजापासून शरबत बनवूया। हे शरबत आपण खूप कमी साहित्यामध्ये घरच्या घरी बनवत आहोत। त्यासाठी मी 1 ग्लास दूध घेतलेला आहे। त्यानंतर मी रूअफजा शरबत घेतलेला आहे। बारीक कट करून टरबूज घेतलेला आहे आणि त्यानंतर टरबूज मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि त्याचा ज्यूस मी अर्धा ग्लास घेतलेला आहे आणि दळलेली साखर घेतलेली आहे। अतिशय सुंदर असं हे शरबत बनतं। इथे मी 1 ग्लास थंड असं दूध घेतलेलं आहे। दूध वापरताना तुम्ही कोणतेही दूध वापरू शकता, गाईचं, म्हशीचं किंवा पॅकेटचं। तुम्ही जे दूध घरी वापरत असाल ते दूध आपण यासाठी घेऊ शकतो। त्यानंतर याच्यामध्ये दळलेली साखर टाकायची आहे। मी 2 चम्मच याच्यामध्ये दळलेली साखर घातली आहे। त्यानंतर याच्यामध्ये अर्धा ग्लास टरबूजाचा ज्यूस टाकायचा आहे। टरबूज मी बिया काढून बारीक कट करून मिक्सरला फिरवून घेतलं होतं। आता याला मिक्स करून घ्यायचं आहे। हे शरबत 2 व्यक्तीसाठी बनवत आहे। त्यानंतर याच्यामध्ये रूअफजा आपण शरबत टाकत आहोत। हे 3 ते 4 चम्मच शरबत आहे। शरबत हे कमी जास्त आपण आपल्या आवडीनुसार करू शकतो। शरबत टाकल्यामुळे खूप छान असा दुधाला कलर येतो आणि टेस्टही खूप छान लागते। अशा प्रकारचं शरबत बनवून आपण आपल्याकडे एखादे पाहुणे आले असतील तर त्यांनाही देऊ शकतो आणि लहान मुलांनाही आपण हे दिलं तर खूप छान हे शरबत बनतं आणि ते आवडीने हे शरबत पितील। तर बारीक कट करून घेतलेले टरबूज आहे ते मी याच्यामध्ये टाकून घेत आहे। अशा कडकत्या उन्हामध्ये थंडगार असं फ्लेवरफुल दूध भेटलं तर मजाच येते। त्यानंतर याच्यामध्ये मी काही आईस क्यूब टाकलेले आहेत आणि याला हलवून घ्यायचं आहे। तयार आहे टरबूजाचं रंगीत, फ्लेवरफुल आणि थंडगार असं शरबत। आता हे शरबत आपण एका ग्लासमध्ये टाकूया। बरेच जण या शरबताला प्यार का शरबत किंवा मोहब्बत का शरबत असेही म्हणतात। हे शरबत अतिशय सुंदर आणि टेस्टी असं लागतं। कदाचित त्याच्यामुळेच याला प्यार का शरबत किंवा मोहब्बत का शरबत असं नाव पडलं असावं। बघितलं ना, किती सोप्या पद्धतीने हे शरबत बनतं। तुम्हीही अशा प्रकारचे शरबत नक्की बनवून बघा आणि सोबतच माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका।